शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्समध्ये सगळेच गुंतवणूकदार एकाच ठिकाणी गुंतवणूक करत असतील तर त्या गुंतवणुकीत शक्यतो चांगला रिटर्न मिळत नाही। सध्या सर्वाधिक गुंतवणूक इक्विटी आणि खास करून स्मॉल आणि मिड कॅप फंड्समध्ये केली जाते। एकूण फोलिओचा विचार केला तर स्मॉल कॅप फंडच्या फोलिओचा आकडा आता 1,90,00,000,000च्या वर गेला आहे। इक्विटी कॅटेगरीमध्ये सर्वाधिक फोलिओ स्मॉल कॅप फंड्समध्येच आहेत। याचा अर्थ सोपा आहे, पास्ट परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे आता गुंतवणूकदार स्मॉल कॅप फंड्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात। फोलिओची संख्या पाहिली तर दुसरी सर्वाधिक गुंतवणूक सेक्टरल किंवा थीमॅटिक फंड्समध्ये करण्यात आली आहे। त्यानंतर ELSS, फ्लेक्सी कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप फंड्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे। आता हे आकडे पाहिल्यावर आपल्यातला कॉन्ट्रा इन्व्हेस्टर लगेच जागा झाला पाहिजे। सगळं जग इक्विटीच्या दिशेने धावत असताना आपण आता डेट फंड्समध्ये गुंतवणूक करायची गरज आहे। सगळी गुंतवणूक नाही केली तरी किमान पोर्टफोलिओचा 10 किंवा 20% भाग आपण डेट फंड्समध्ये शिफ्ट करू शकतो। विशेष म्हणजे डेट फंड्समध्ये गुंतवणूक केल्यावर आपली जोखीम तर कमी होईलच, पण आपल्याला रिटर्नमध्ये कोणतीही तडजोड करावी लागणार नाही। कदाचित पुढच्या 3 वर्षात डेट फंड्समध्ये इक्विटीपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो। यामागे काय कारण आहे आणि डेटमध्ये कोणती कॅटेगरी सर्वाधिक रिटर्न देऊ शकते ते आता जाणून घेऊया। डेट फंडवर मिळणारा रिटर्न व्याजदरांवर अवलंबून असतो। जर व्याजदर वाढत असतील तर बॉन्ड्सच्या किमती कमी होतात आणि डेट फंडच्या कामगिरीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो। दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला व्याजदर कमी होतात त्यावेळेला बॉन्डच्या किमती वाढतात आणि डेट फंड्सवर खूप चांगला रिटर्न मिळतो। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढच्या 3 ते 5 वर्षात व्याजदर सध्याच्या व्याजदरापेक्षा कमी असतील का जास्त? याचं उत्तर आपल्याला भारत सरकारच्या बॉन्डच्या मंथली चार्टवर मिळेल। तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय तो 10 वर्ष मॅच्युरिटी असणाऱ्या भारत सरकारच्या बॉन्ड्सचा चार्ट आहे। व्याजदर सध्या 7.2% आहे। चार्ट बघितल्यावर आपण एक गोष्ट आपल्या लक्षात येईल ती म्हणजे हा आकडा आता अतिशय महत्त्वाच्या रेजिस्टन्स जवळ ट्रेड करतोय। त्यामुळे व्याजदरात वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि वाढ झालीच तरी फार तर अर्धा टक्का ती होऊ शकते। मात्र व्याजदर कपात चालू झाली तर या चार्टवर सपोर्ट थेट 4.5% आहे। याचा अर्थ जर व्याजदर कपात झाली तर ती 2.5 ते 2.25% होऊ शकते। डिसेंबर 2013 ते डिसेंबर 16 आणि सप्टेंबर 18 ते जुलै 20 दरम्यान व्याजदरांमध्ये अशीच 2 ते 3% घसरण झाली होती। या काळात लॉंग टर्म डेट फंड्सनी सर्वाधिक रिटर्न दिला होता। व्याजदर कमी झाले तर सर्वाधिक फायदा जास्त मॅच्युरिटी असणाऱ्या लॉंग टर्म बॉन्ड्सला होतो। या दरम्यान किती रिटर्न मिळाला होता ते आता जाणून घेऊया, म्हणजे पुढच्या 3-4 वर्षात आपल्याला डेट फंड्समधून किती रिटर्न मिळू शकतो त्याचा अंदाज लावता येईल। आपण ICICI प्रुडेन्शियल लॉंग टर्म बॉन्ड फंडचा पास्ट परफॉर्मन्स चेक करूया। डिसेंबर 2013 ते डिसेंबर 2016 या 3 वर्षात या लॉंग ड्युरेशन डेट फंडने गुंतवणूकदारांना तब्बल 48% रिटर्न दिला। वार्षिक रिटर्नचा विचार केला तर या फंडने त्या 3 वर्षात साधारण 14% CAGR रिटर्न दिला होता। निफ्टीने वार्षिक केवळ 10% या दरम्यान रिटर्न दिला। याचा अर्थ ज्या वेळेला व्याजदर कमी होतात त्यावेळेला लॉंग ड्युरेशन डेट फंड इक्विटीपेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतात। आता सप्टेंबर 2018 ते जुलै 20 या 21 महिन्यात काय झालं ते जाणून घेऊया। या दरम्यान ICICI प्रुडेन्शियल लॉंग ड्युरेशन फंडने तब्बल 31.4% रिटर्न दिला। वार्षिक रिटर्नचा विचार केला तर या 21 महिन्यात ICICI लॉंग ड्युरेशन फंडने 16% CAGR रिटर्न दिला। या दरम्यान निफ्टीने मात्र केवळ 2.5% पॉझिटिव्ह रिटर्न दिला। याचा अर्थ या सायकलमध्ये देखील लॉंग ड्युरेशन फंड्सने इक्विटीला आउट परफॉर्म केलं। आता अशाच प्रकारची सायकल पुढच्या 3 ते 5 वर्षात पाहायला मिळू शकते असा आमचा अंदाज आहे। त्यामुळे पोर्टफोलिओचा काही भाग आपण लॉंग ड्युरेशन फंड्समध्ये शिफ्ट केला तर जोखीम कमी होईल आणि रिटर्नही चांगला मिळेल। सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका, आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत। Money9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या। प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे।